नमस्कार मित्रांनो, श्रावण महिना सुरू झालेला आहे. सो या महिन्यात आपण काही वेज स्पॉट कव्हर करणार आहोत. त्यासाठीच आज आपण आलेलो आहोत बोरिवलीला. सो विदाऊट वेस्टिंग एनी मोर टाईम आपण जाऊया आपल्या पहिल्या स्पॉटवर. हे हॉटेल लोकेटेड आहे बाभई शाळेसमोर, बोरिवली वेस्ट स्टेशनपासून साधारण 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर. गोडवा, शाकाहारी उपहार आणि मिठाईगृह. इथे एंटर झाल्या तुम्हाला मस्त पावसाळा स्पेशल मेनू बघायला मिळेल आणि असा मेनू बघितला की लगेच भूक लागायला सुरू होईल. पण आधी आपण थोडंसं हॉटेल बघून घेऊया. कम्फर्टेबल सिटिंग अरेंजमेंट आहे, इनडोअर आणि आउटडोअर दोन्हीकडे. पण सगळ्यात मस्त म्हणजे इथे मिळणारी मिठाई. इथे मिठाईत अनेक प्रकार तर आहेतच, पण त्यात अनेक फ्लेवर्सही आहेत. बघूनच घेण्याची इच्छा होईल. इथे तुम्हाला ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन स्वीट्सही मिळतील, लाईक नारळाची वडी, आंबापोळी आणि पुरणपोळी. आता भूक लागायला सुरुवात तर झालेलीच आहे, सो आपण पटापट ऑर्डर करून घेऊया. आम्ही इथे ऑर्डर केलं फराळी पॅटीस, उपवास थालीपीठ, कोथिंबीर वडी आणि मोदक. सगळ्यात आधी आम्ही इथे फराळी पॅटीस ट्राय केलं. आउटर कोटिंग छान क्रिस्पी आहे, मेड ऑफ मॅश्ड पोटॅटो, आणि स्टफिंग थोडंसं स्वीट असतं, मेड ऑफ कोकोनट अँड नट्स. तुम्ही ही डिश आधी ट्राय केली असेल तरी इथे नक्कीच ट्राय करा. हायली रिकमेंडेड. नंतर आम्ही ट्राय केलं उपवास थालीपीठ. मस्त खमंग आणि खुशखुशीत. आपल्या रेग्युलर थालीपीठपेक्षा थोडी वेगळी टेस्ट आहे, बट आय लव्हड इट. अगेन हायली रिकमेंडेड. त्यानंतर समोर आली आणखीन एक महाराष्ट्रीयन डिश, कोथिंबीर वडी. थोडी सॉफ्ट आहे, बट टेस्ट वॉज गुड. बट इथलं मेन हायलाइट मोदक. बायको माझी स्वीट्स जास्त खात नाही, पण त्यात माझी काहीच तक्रार नाही, कारण मी दोन्ही मोदक आनंदाने मटकावले. तुम्ही कितीही फुल असलात तरी पोटात एका मोदकासाठी जागाही असतेच. हायली रिकमेंडेड. सो इथून आम्ही निघालो आणखीन एक स्पॉट कव्हर करायला, जे बोरिवली स्टेशनवरून जवळच आहे, अगदी वॉकिंग डिस्टन्स. ही जागा स्टेशन रोडवर आहे, मोक्ष प्लाझाच्या एक्झॅक्ट समोर. गिरगाव कट्टा. ह्याची टॅगलाईन काय सॉलिड आहे ना, मनसोक्त खवय्येगिरी. आत गेल्या गेल्या लक्ष जातं ते आपल्या स्वामींच्या फोटोवर. बघितलं की मन कसं प्रसन्न होतं. आणि वळल्याबरोबर बघतो तर काय, अख्खं गिरगाव अवतरलं आपल्या बोरिवलीमध्ये. मला हे ड्रॉइंग्स खूप आवडले. इथे तुम्हाला भजी, मिसळ, भात यात अनेक प्रकार मिळतील. आम्ही इथे ऑर्डर केलं फराळी मिसळ, मका पॅटीस, साबुदाणा वडा आणि पियुष. ही आपल्या रेग्युलर मिसळसारखी स्पायसी नाहीये, पण थोडी वेगळी आणि छान चव आहे. वर्थ ट्राय. मग आम्ही खाल्लं मका पॅटीस. दिस इज अगेन मेड ऑफ मॅश्ड पोटॅटो, पण स्टफ्ड विथ मीडियम स्पायसी कॉर्न. अँड दिस इज माय फेवरेट, साबुदाणा वडा. मस्त क्रिस्पी फ्राईड वडा सर्व्ड विथ कोकोनट चटणी. परफेक्ट टेस्ट.
पर्सनली मला साबुदाणा वडा हा प्रकार खूप आवडतो. हायली रिकमेंडेड. आणि शेवटी आम्ही घेतलं थंडगार पियुष. दोन्ही स्पॉटचा ॲड्रेस आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेला आहे. सो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. आणि तुम्हीही तुमच्या आवडीचे काही स्पॉट्स आम्हाला रिकमेंड करू शकता. टिल देन लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चिअर्स.